MBVA म्हणजे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन। या असोसिएशनची नवीन कार्यकारिणी समारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत पार पडला। SR कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या MBVA म्हणजे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे आजपर्यंत 300 सदस्य आहेत। पुण्यातील सर्व प्रमुख मराठी बांधकाम व्यावसायिक या संस्थेचे सदस्य आहेत। या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष श्री सुधीर दरोडे तसेच श्री गजेंद्र पवार, कल्याण तावरे आणि जितेंद्र सावंत या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात। या संस्थेची नवीन कार्यकारिणी स्थापना समारंभ पार पडला। स्वतंत्र अस्तित्व राखण्याची इच्छा दर्शवणार आहे। लहानात लहान बांधकाम व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवता यावा, त्यासाठी आवश्यक ती माहितीपर यंत्रणा उपलब्ध व्हावी, व्यासपीठ मिळावं या उद्देशाने ही संस्था सुरू केली गेली आणि आज केवळ 12 वर्षात 300हून अधिक सभासद इथे जोडले गेलेले आहेत। MBVA संघटनेनं पुण्याच्या विकासाच्या आणि व्यावसायिकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांवर जसं डेव्हलपमेंट प्लॅन पुणे, बायोडायव्हर्सिटी पार्क, TDR, एन्व्हायरमेंट, लँड, सर्व्हिस टॅक्स अशा मुद्द्यांना योग्य व्यासपीठांवर वाचा फोडली। काही ठळक वैशिष्ट्ये: पुणे महानगरपालिकेची कामं जलद होण्यासाठी सर्वप्रथम कम्प्युटर प्रदान संस्थेच्या श्री संजय कोटकर, श्री रवी पाटे, श्री प्रसाद पवार, श्री योगेश गवाणकर, अध्यक्ष श्री सुधीर दरोडे, स्वतः सहसचिव श्री गीता। यावेळी बोलताना सध्याचे अध्यक्ष श्री सुधीर दरोडे म्हणाले, ही संस्था काम करत असताना विविध सामाजिक कामही करते। विचार मराठी उद्योजक घडावा या जाणीवेतनं ही संघटना स्थापन झालेली आहे। या संघटनेचे काम एक चांगल्या दिशेने सुरू आहे। सभासदांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, शंतनुराव किर्लोस्कर, बाबा कल्याणी, वालचंद हिराचंद, रतन टाटा, नारायण मूर्ती, राहुल बजाज अशा अनेक मान्यवर मंडळींचा आदर्श ठेवलेला आहे। तसंच अजून एक आदर्श आमचा आहे महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा ज्योतिबा फुलेंची ओळख दलितांचे कैवारी, समाज सुधारक म्हणून जशी आहे तसे ते एक उत्तम बांधकाम व्यावसायिक सुद्धा होते। व्यवसाय चांगला करून चांगल्या मार्गाने पैसे मिळवून त्याचा नफा समाज कार्यासाठी काही प्रमाणात वापरता यावा आणि त्यातून चांगला समाज घडावा अशी त्यांची भावना होती। तशीच आमची भावना आहे। पुणे हे शहर जगातील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये संबोधले जाणारे शहर आहे। पुण्याच्या विकासाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, सुरुवातीच्या काळामध्ये 2001 ला SR कुलकर्णींनी या संघटनेची स्थापना केली। नेहमीच सांगतो भाषणामध्ये काळ वेळ कोणाकरता थांबत नसतो, तशा पद्धतीने 2014 साल उजाडलं। 2014 सालातले पण पहिले 10 दिवस निघून गेले आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही साधारण सभासद 300 पर्यंत आहात। मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला एकमेकाबद्दल प्रेम असतं। पुण्यामध्ये देखील सगळा विचार करता हे डिफेन्सचं एअरपोर्ट आहे, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं एअरपोर्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून जागेचे थोडेसे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। अजून अंतिम निर्णय त्या ठिकाणी झाला नाही। जी जागा आम्ही बघतो ती नेमके कुणी ना कुणी म्हणतं की बाबा ही घेऊ नका, दुसरी घ्या, ह्याच्यातनं विलंब होतोय। पण पुण्याचा सर्वांगीण विकास करायचा म्हटलं तर पुण्याचे रिंग रोड, पुण्याच्या असणाऱ्या बाकीच्या सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या करता सुदैवाने तुमच्या माझ्या पुण्याच्या वरच्या बाजूला वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, पलीकडच्या बाजूला पवना, त्याच्या पलीकडे भामासखेड किंवा चासकमान ही सगळी धरणं, किंवा इकडे खाली गेलं तर नीरा देवघर, वीर, गुंजवणी, भाटघर ही सगळी धरणं असल्यामुळं आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने त्या ठिकाणी चांगली। आपण जर आपल्या दोन्ही शहरांच्याकडे बघितलं तर आधी वाढ आणि मग विकास असं थोडं बहुत झालेलं आहे। वास्तविक
प्रत्यक्षात आधी सुविधांचा विकास आणि त्यानंतर वाढ होणं हे सूत्र असणं आवश्यक आहे. पण पुण्याचं जर धनकवडी, वडगाव शेरी, फुरसुंगी, सिंहगड रोड आदी भागात अरुंद रस्ते आणि इतर सुविधांचा अभाव असताना तेथे अनियंत्रित अशा प्रकारची वाढ झालेली आहे. आणि अशा भागात योग्य आणि तांत्रिक आर्थिक निकषामध्ये बसवून नागरी सुविधा देणं हे अडचणीचं झालं याचा आपणास पूर्वानुभव हा निश्चितपणे आलेला आहे. आणि ज्या परिसरात गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे ती गावं देखील आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्याचा तत्वता त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे. टर्नओव्हर या ठिकाणी आर्थिक उलाढाल या व्यवसायामध्ये होती आणि जवळपास 3.5 लाख लोकांच्यासाठी रोजगार निर्मिती झालेली आहे. आणि त्या दृष्टीने व्यवसायाशी पूरक सक्षम व्यवस्था आणि धोरणं राबवणं हे शासनाच्या दृष्टीने अत्यंत प्राधान्याचं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणूनच बोलत असताना ज्यावेळेस तुमच्या MBVA ह्या असोसिएशननी मला निवेदन दिलं त्याच्यातले बरेचसे मुद्दे सुधीर दरोडे यांनी प्रास्ताविकामध्ये त्या ठिकाणी घेतलेले. टॅक्स आल्याशिवाय आपल्याला डेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणात निधी देता येत नाही. अलीकडे लोक खूप बारकाईने बघत असतात. तुम्ही बघताय की भ्रष्टाचार ह्याच्याबद्दल लोकांच्या भावना, विशेषतः सर्वसामान्य माणसांच्या भावना किती तीव्र आहेत. आम्ही काम करत असताना आज एक काळ असा होता, मी ज्यावेळेस पुण्यात सुरुवातीला आलो त्यावेळेस 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट हा घेतला तरी काहींना आनंद वाटायचा. 1000चा फ्लॅट म्हणजे खूप मोठा फ्लॅट. आता मात्र 5000, 7000 असे मोठे लक्झरियस फ्लॅट पुढे यायला लागले. लोकांचं राहणीमान बदलत आहे. लोकांच्याकडे आज पैसा कष्टातनं त्या ठिकाणी आलेला आहे ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण हे सगळं होत असताना त्यामध्ये गरीब वर्ग जो आहे, इकॉनॉमी विकर सेक्शन जो वर्ग आहे, मिडल क्लास आहे, त्याला देखील ती घरं घेणं परवडलं पाहिजे. आता आम्ही पूर्वीच्या काळातले 10% आणि 5% ते काढून टाकलं. ते कोर्ट मॅटर अजून चाललेली आहे. काही लोकांनी जागेची तीव्र निकडेच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर फ्लॅट 1-1, 2-2 जसा मुख्यमंत्री बदलेल तसं त्यांची फ्लॅट त्यांचं घेणं चालूच होतं. बऱ्याचदा अलीकडच्या काळामध्ये बघा CCTV कॅमेरे वगैरे बसवायला सुरुवात केली. काही जण मला भेटतात, म्हणले आम्हाला आता नवीनच बघायला मिळतं. म्हणलं का? म्हणले आम्ही गेल्यानंतर आमचे कामगारच आमच्या गाद्यांवर झोपलेले असतात, मस्त मजा करत असतात. कारण ते पण म्हणतात की आपल्याला कधी झोपता यायचं नाही, ही बाबा गेलाय बाहेर तोपर्यंत झोपून घ्यायला. हे असलेही प्रकार हे अलीकडे घडायला लागलेली. ती भावना का त्यांच्या मनामध्ये वाढीला लागली की ती पण व्यक्ती शेवटी माणूस आहे आणि त्याच्यावर त्यालाही वाटतं की मलाही चांगलं घर असलं पाहिजे. आज आम्ही जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनच्या मार्फत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या मदतीनं पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर घरं केलेली. म्हाडाला आम्ही 2.5 FSI दिलेला आहे. म्हाडा पण आता मुख्याच्या जागा त्या ठिकाणी खरेदी करत आहे. का तर घरांचं मागणी इतकी प्रचंड आहे. आज मुंबईमध्ये आपण बघितलं, पुण्यामध्ये बघितलं, खरेदी विक्री होत नाही. नुसतंच सांगितलं जातं की इतक्या किमतीचा फ्लॅट आहे. थोडीशी देशात नाही जगातच मंदी चालू आहे. ही पण वस्तुस्थिती तुम्हाला मला मान्यच करावी लागेल. परंतु हे सगळं होत असताना इकॉनॉमी विकर सेक्शनला किंवा मिडल क्लासला विसरून मला चालणार नाही. मला काही मोठी लोक ह्या बांधकाम व्यवसाय किंवा वेगवेगळ्या व्यवसायातले मला भेटले आणि ते म्हणले नाही आम्ही आता ड्रायव्हर लोकांना अमक्यांना अशा चांगल्या पद्धतीनं स्कीम करायचं ठरवलं. परंतु काही त्यांनी शेवटपर्यंत पूर्णत्वाला नेलीच नाही. हाही अनुभव मी स्वतः त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि म्हणून मधल्या काळात एक तर अलीकडे 1995 पासून आपल्याशी संबंधित असणारा जो विभाग आहे तो विभाग मनोहर जोशींच्या पासून मुख्यमंत्र्यांच्याकडेच आहे. नगरविकासशीच तुमचा जास्त संबंध येतो. काही थोडा बहुत गृहनिर्माणशी पण येत असेल पण तो इतका नाही. एनर्जीशी येतो परंतु त्याच्यामध्ये इन्फ्रा 1, इन्फ्रा 2च्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर आणि सुविधा देण्याचं काम होतंय. पिण्याचं पाणी तर कुणी राज्य सरकार चालवत असलं तरी त्यांना द्यावं लागतं. पण सुरुवातीला मनोहर जोशी, नंतर नारायणराव राणे, नंतर विलासराव, नंतर सुशीलकुमार शिंदे, नंतर अशोकराव, नंतर पुन्हा विलासराव, नंतर अशोकराव, आता पृथ्वीराज चव्हाण साहेब, हे असे असणारे मुख्यमंत्र्यांच्याकडेच एक बहुतेक विभाग आहेत.
मेट्रोच्या बद्दल आपण लक्ष घातलेलं आहे, त्याच्याबद्दल केंद्राकडे आता प्रस्ताव गेलेला आहे. पार निगडी टू कात्रज इथपर्यंतची मेट्रो आपण त्या ठिकाणी घेतोय टप्प्याटप्प्याने. त्याच्यात पण तुम्हाला मला पुढे जावं लागेल. काही ठिकाणी फ्लायओव्हर आपण केलेले आहेत, त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये चुका झाल्या, मी त्याचा उल्लेख नेहमी करतो. वाकडचा फ्लायओव्हर, सबवे केले, अजूनही चाललेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एका पक्षाचं त्या ठिकाणी महानगरपालिका निर्विवादपणे निवडून दिल्यामुळं मला तिथं निर्णय घेताना बऱ्याच अंशी सोपं गेलं आणि त्याच्यामुळं एक काही गावं एकत्र येऊन झालेली नगरपालिका, नंतर त्याचं झालेलं महानगरपालिकेतलं रूपांतर आणि तिथं आता झालेला विकास हा आपण बघितल्यानंतर निश्चितपणे मी नेहमी पुण्यामध्ये देखील म्हणायचो किंवा तशा प्रकारे झालं तर थोडंसं सोयीचं होतं. परंतु दुर्दैवाने गेले 10 वर्ष पुण्यामध्ये तसं घडत नाही. मी नेहमी सांगतो की आईच्या पोटातनं कोणी शिकून येत नसतं, पण जसं जसं अनुभव येईल त्याच्या पद्धतीनं आपण शिकत गेलं पाहिजे. आता सुधीरजी मगाशी तुम्ही सांगितलं की काही चांगले निर्णय घेतो, त्याच्यामध्ये तुम्ही 10,000 घरं पक्ष्यांच्या करता देखील देण्याचा निर्णय घेतला. मी शेवटी विचार करत होतो, तो पक्षी पिढ्यानपिढ्या ते आपण बघत आलेलो आहोत, परंतु एवढी घरं दिल्यानंतर त्या पक्ष्यांची पुढची पिढी घरं कसं करायचं असतं तेच विसरून गेले. म्हणजे आम्ही चिमण्या बघतो, मी आता गोठवड्यामध्ये फार्म हाऊस आहे, मी कौलारू घर केले आणि त्या कौलारांमध्ये बरोबर जातात आणि ते घरटी करत बसतात. परंतु तिला पिल्ल झाल्यानंतर तिला ते वेगळंच घर दिसलं तर ती म्हणेल नाही नाही गाड्या गोळा करायच्याच नाहीत, याच घरात जायचं नाही काढायचं. तसल्या काही पक्षांना सवय लावू नका. त्यांना त्यांची नॅचरल घरं करण्याच्या करता जे वातावरण तयार करावं लागेल ते करण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी मदत करा. त्यांना ती घरं, त्यांना ती पाण्याची व्यवस्था, त्यांना ती खात्याची व्यवस्था वगैरे ते फार त्यांना आयती बनवू नका. मग ते सकाळी शिवचवाट करायचं पण विसरून जातील. मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु काही चांगल्या प्रकारच्या गोष्टी हे आपल्या शेवटी 2 पैसे कमवणं हेच तुमचं माझं ध्येय नसलं पाहिजे. उद्याच्या काळाच्या नियतीचं ज्यावेळेस बोलवणं येतं, आज आता आपले गाडगी आपल्याला सोडून निघून गेले, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खूप दिवस ते आपल्यामध्ये राहिले, खूप चांगलं काम त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये सोन्या चांदीच्या त्या ठिकाणी करून झालं. एक वेगळा नावलौकिक आज महाराष्ट्रामध्ये गाडगी कुटुंबियांचा झालेला आहे. पण शेवटी बोलवणं आलं गेले, तसं आपल्यालाही कधी बोलवणं येईल तेव्हा जायचं. त्याच्यामुळं नुसता पैसा कमवणं हे आपलं ध्येय नसलं पाहिजे. तुमच्यातले काही सहकारी मला मधल्या काळामध्ये भेटले होते, काही मला सांगितलं की आता आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विचार करतो आणि हा केला पाहिजे. माझी तर तुम्हाला विनंती, इथून पुढच्या काळामध्ये ह्या MBVA मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशननी आपण आपल्या या दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये तर तुम्ही जर सांगितलं, काही राज्य सरकारचे ज्या परवानग्या असतात, आता सुदैवाने मीच इथला पालकमंत्री असल्यामुळं कलेक्टर, कमिशनर, बाकीचे सगळे पदाधिकारी, अधिकारी यांची सगळ्यांची मदत घेऊन बऱ्याचदा आपण ज्यावेळेस देव रोड पासून इकडं कात्रजला जातो त्यावेळेस असणारा डिवायडर, त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे. मी जगताप नर्सरीला पण मध्ये सांगितलेलं होतं की आपण जरा ते चांगलं करण्याचा प्रयत्न करू. हे काम शासनाचं आहे, हे काम महानगरपालिकेचं आहे, केंद्र आणि राज्य सरकारचं आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण काही कामं ही तुम्ही पण त्याच्यामध्ये मगाशी जसं सांगितलं की काही बाबतीमध्ये तुम्ही त्याही प्रकारची मदत करताय, त्याही दृष्टिकोनातून आपण एकमेकाला निश्चितपणे सहकार्य करू. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील, आग्रहाची विनंती राहील. न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध भारतीय वास्तुविशारद आणि अमेरिकेतले FX फाऊल कंपनीचे वरिष्ठ भागीदार सुधीर जांभेकर, त्यांच्या काही बाबी माझ्या वाचण्यात आले आणि मराठी माणसाच्या कर्तृत्वाची पण देखील आपण ही दखल घेतली पाहिजे. सुधीर जांभेकर आपल्या पुण्यात येत असतात, कधीतरी त्यांनाही आपल्या संघटनेच्या कार्यक्रमाला आपण निमंत्रित करावं. मला माहिती नाही केलं की नाही, परंतु नसेल केलं तर करावं आणि त्यांचे अनुभव, त्यांचा सल्ला आपल्या सदस्यांना उपलब्ध झाला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सूचना राहील. सुधीर जांभेकरांनी गृहनिर्माण आणि नगर विकासाच्या बाबतीत खूप वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत.